आणि यानंतर आपण थेट जाऊयात धाराशिवमध्ये। धाराशिव जिल्ह्यामध्ये महामार्गावर चालत्या वाहनातून चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत। धाराशिव तालुक्यातील येडशी जवळ चालत्या ट्रकमधून 50 तेलाचे बॉक्स चोरीला गेलेत। 2 दिवसांपूर्वीच अशीच एक शेळ्यांची चोरी झाली होती। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे वाहन चालकांमध्ये भीती असून पोलिसांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी चालक करत आहेत। आतापर्यंत नाही म्हणलं तर 20 ते 25 गाड्यांचा चोरी झालेले आहेत आणि प्रत्येक गाडीतले 20-25 बॉक्स म्हणजे नाही म्हणलं तर 40 ते 50 हजारातला एका गाडीतला माल। ह्याची भरपाई कोण द्यायची हे सरकारनं आम्हाला सांगावं। जर तर वेळेचं नुकसान ही आम्हाला काय परवडणार नाही। एक तर डिझेलचे भाव वाढलेत, आमच्या गाड्यांचं कसं आहे हप्ते आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही भरायचं तर कुठून आणि जगायचं तर कसं। 150 पॉईंटला माझ्या गाडीला कमीत कमी 40 ते 50 हजाराचा माल गेला। कुणी लुटला? ही इथल्या पारधी लोकांनी लुटलेला माल आहे आणि ही आजचा त्रास नाही, ही वारंवार प्रत्येक गाडीचा रोज डेली रोज चोरी व्हायली आहे। पोलीस प्रशासन याच्यात कसलीच दखल देत नाही।